नमस्कार। आता मुलांना इथं सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, तर आता काहीतरी वेगवेगळं दररोज चटपटीत असं बनवावंच लागतं। तर चला आज मुलांसाठी आजची रेसिपी आहे। तर इथं 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी अर्धी वाटी रवा, 2 चमचे तेल, 1 चमचा तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स, मीठ, थोडासा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। एका बाजूला आपल्याला गॅसवरती बटाटे आणि वाटाणे उकडत ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला भाजी सुद्धा आपल्याला पटकन बनवता येईल। आता मुलांना सारखीच भूक लागत असते, काय बनवलंस सारखं चालू असतं। त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। एकदा घरी बनवाल ना तर बाजारातून कधीच आणणार नाही, बाहेरचं आणायचं अगदी विसरून जाल, मी खात्री देऊन सांगते तुम्हाला। बटाटे आता शिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। मी बटाटे आणि वाटाणे सोबत शिजवलेले आहेत, तुम्ही वेगवेगळे सुद्धा शिजवू शकता। साली काढून याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची, अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला कोरडे जे मसाले आहेत ना ते सगळे टाकून घ्यायचे आहेत। आता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हळद, लाल तिखट, आपला घरगुती मसाला, आता मिरची टाकली असेल तर घरगुती मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, गरम मसाला, गोडा मसाला हे सगळे मसाले इथं वापरायचे आहेत। आणि नंतर आपल्याला शेवटी बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटाणे टाकायचे आहेत। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं तरी आता हे तेलामध्ये सगळं परतवून घ्यायचं। आपल्याला मीठ टाकायचं आहे, याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। टेस्ट करून बघायची आहे थोडीशी भाजी अगदी घेऊन, जर असं वाटत असेल तर। आता मी थोडीशी तर कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे कलर येण्यासाठी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली भाजी सुद्धा तयार झालेली आहे। एका बाजूला आपलं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं माझी मुलगी धडपडते आहे की मम्मी कधी बनवणार आणि कधी मी खाणार आहे। लहान मुलांना असं काही नवीन गोष्टी म्हटलं की त्यांना काय करू आणि काय नको आणि कधी देणार हे तर खूप जास्त असतं। तुमच्याकडे पण असं असतं का, नक्की कमेंटमध्ये सांगा। आता इथे एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता मी इथं काहीतरी आणण्यासाठी मी बाजूला गेली, तोपर्यंत ही स्वतःच लाटत बसली। तुम्ही आता बघू शकता मी काहीतरी आणण्यासाठी गेली, आता माझ्या लक्षात येत नाही मी काय करायला गेली होती, तोपर्यंत हिने सुरू केलं लाटायचं। मुलांना किती गडबड असते। मी इथं एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं आता एक अशी नेहमी जशी लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे। आणि याचे मी 8 तुकडे केलेले आहेत, तुम्ही 4 सुद्धा करू शकता किंवा 2 सुद्धा करू शकता। मी 4 केलेत। मी इथं मिनी समोसे बनवते, तुम्ही मोठे सुद्धा बनवू शकता। मी थोडेसे मिनी बनवलेत, थोडे मोठे बनवलेत, मी दोन्ही प्रकारे बनवलेले आहेत। आता तुम्ही दाखवल्याप्रमाणे असं प्रत्येक तुकड्यावरती थोडी थोडी भाजी ठेवायची आहे आणि ह्याला बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे आपल्याला चिटकवता येईल। हे मागच्या बाजूला जे दिसतात आहे ना ते एकमेकांना चिटकवायचे आहेत। आणि समोर जो त्रिकोणीसारखा जो कोन आहे, जो पुढे जो आहे, त्याला मागच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही इथं कॅमेऱ्यामध्ये आता मी दाखवेनच की कशा पद्धतीने करायचं आहे। फक्त मागचे 2 भाग आहेत ना ते एकमेकांना चिटकवून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने आपल्याला ही पट्टी जी आहे ना व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ती फुटू नये, बस एवढंच म्हणणं आहे। आता बघा मी इथं पाणी लावून घेतलेलं आहे। आता हे मागचे जे बाजू आहेत ना 2 त्या अशा एकमेकांना लावून घ्यायच्या चिटकवून, आणि समोरूनची बाजू जी आहेत ना वरती ठेवून घ्यायची आणि बाजूने अशी व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची आहे। मसाला अजिबात बाहेर येता कामा नये, बाहेर जर आला तर ते तेलामध्ये तुटून आपला समोसा तेलकट होऊ शकतो आणि तेल सुद्धा खराब होऊ शकतं। अगदी याच पद्धतीने सगळे करून घ्यायचे आहेत। तिन्ही बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। मागच्या 2 बाजू आहेत ते एकमेकांना चिटकवून घ्यायचे आहेत आणि पुढची जी बाजू आहे जी त्रिकोणाची ती मागच्या बाजूवरती आणून ती सुद्धा चिटकवून घ्यायची आहे। अगदी दाखवल्याप्रमाणे याच पद्धतीने तुम्ही करा। तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा मग बस जसे बाजारामध्ये मोठे समोसे मिळतात 2, त्या पद्धतीने अगदी एक मोठी चपाती लाटून घ्यायची, तिचे 2 तुकडे करायचे आहेत आणि कोनसारखं बनवून त्याच्यामध्ये सुद्धा आपण भाजी भरून घेऊ शकतो। आणि वरच्या साईडला आपल्याला पाण्याने किंवा मग मैद्याची एक पेस्ट करून घ्यायची आणि ती त्याने चिटकवू शकता। आता तुम्ही बघू शकता माझं झालेलं आहे। आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपल्याला एक एक करून, सुरुवातीला मी एकच टाकून घेतलेलं आहे, थोडंसं तेलाचं टेम्परेचर बघत होती। नंतर बाकीचे आता छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळे 5-6 समोसे तुम्ही अगदी आरामात तळू शकता, काहीच अडचण येणार नाही। या पद्धतीने तुम्ही करून बघा। माझी ही रेसिपी आवडते का बघा नक्की। या सुट्ट्यांमध्ये मुलांना घरच्या घरी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून केलेले हे समोसे नक्की करून द्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा।